जोरावरती पहिल्या चेंडूवरती खातं उघडलं जातं. श्री गणेशा केला जातोय सांघिक आणि वैयक्तिक सुविधा फलंदाज सागरच्या माध्यमातून. यावेळेस अगदी स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय वेताळ. बघूयात काय करेल सुमितच्या विरोधामध्ये. गोलंदाज सुमित सज्ज होते पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन. अगदी पहिला चेंडू झाला एकदा अंकित येले. आता मात्र डावखुराचा फलंदाज असेल आणि जेव्हा जेव्हा मैदानामध्ये आपण लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड कॉम्बिनेशन बघतो ना तेव्हा तेव्हा थोडासा गोलंदाजाला थोडासा अडथळे येतात, कारण की प्रत्येक चेंडूवरती त्याला रणनीती आणि फिल्डिंग चेंज करावी लागते. आणि आता मात्र सुमितची खरी परीक्षा असेल. काय करतोय सुमित बघूयात. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच कट केल्या चेंडूला अडवलं जातोय. एक धाव मात्र पळवली जाईल. एका धावेच्या जोरावरती मंद गतीने सुरुवात का होईना मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती धाव 2 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. अगदी जर विचार केला नाणेफेकीचा तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं गेले, आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी आणि त्या फलंदाजीचं आमंत्रणाचं उत्तर दिलं जाईल का बघूयात. हायवे दिवेच्या विपक्षामध्ये खेळताना अगदी सारंगाव संघाकडनं 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 2. पुढचा चेंडू यावेळेस सिलेक्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या फेसमध्ये आला नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. रनआउटची संधी सुद्धा क्रिएट झाली होती आणि इथे मात्र अगदी चाणाक्ष वृत्ती दाखवली दोन्ही फलंदाजांनी आणि एक धाव मात्र चोरली गेली. एका धावेच्या जोरावरती पंचांचा इशारा येतोय. नक्कीच एक धाव मिळेल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली तब्बल 3 या आकड्यावरती वेताळ याच्या माध्यमातून. पुण्याच्या एकदा स्ट्रायकर एंडला आपल्याला वेताळ पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला सागर पाहायला मिळतोय. 3 चेंडू खेळ झालेत. अगदी सरासरी 1च्या प्रत्येक चेंडू मागे धावा जमवल्या जातात. पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळते आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून. पुढचा चेंडू तेवढा बॅटच्या फेसमध्ये आला नाही. प्रहार करण्याचा प्रयत्न होता वेताळच्या माध्यमातून, पण पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि अगदी 4 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी पॉवर प्लेमध्ये आपण अनेकदा बघतोय मोठे फटके येतात, गॅपमध्ये स्ट्रोक येतात, पण इथे मात्र त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी अप्रतिम केली जाते. रोखलं जाते पूर्णपणे फलंदाजांना, थांबवलं जात आहे आणि नक्कीच जर विचार केलं गेलं तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रत्येक चेंडू मागे एक धाव जोडली जाते आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. स्ट्राईक रेटचा विचार केला तर 100. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस सुक केलाय चेंडूला. प्रहार दमदार ठरतोय. निघून जाईल चेंडू. पंचांचा इशारा येतोय. सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि अखेर 5व्या चेंडूवरती एक चौकार लागला गेला आणि या चौकाराच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर याच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सुमित याने मात्र अगदी 4 चेंडूवरती थांबून धरलं होतं. 5वा चेंडू अगदी बॅट्समनच्या फेसमध्ये दिलाय. पुढचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, पण इथे बजर वाजतोय. पंचांचा इशारा येईल. नोचा चेंडू. अगदी या चेंडूवरती नो हाताळला गेला आणि आता असेल फ्री हिट. बघूयात. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. आता मात्र अगदी जर विचार केला गेला तर पॉवर प्लेचा षटक आणि त्यामध्ये फ्रेट म्हणजे सोने पे सुहागा आहे. नक्कीच या फ्रेटचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय जर चेंडूचा विचार केला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लँड झाला होता चांगल्या प्रकारे, पण नक्कीच ओव्हरस्टेपिंगच्या रिजनमध्ये पंचांनी मात्र अगदी नोचा इशारा केला आणि आता मात्र फ्री हिटची संधी चालून आले. फलंदाज समोर असेल तो वेताळ. यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडूवरती पुश केला जातो. थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली. चेंडू निघून जाईल. या मिसफील्डच्या जोरावरती सीमारेषे बाहेर चौकार. डीजे अगदी विनंती असेल क्षेत्ररक्षकांना की टीम मीटिंग घेऊ नका प्लीज.
घाई करा थोडी, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं शेवटची सामना अगदी 7 वाजेपर्यंत पोहोचला होता. थोडासा अंधाराचा सुद्धा सामोरे जावे लागले होतं. अगदी तुमच्यापैकीच एक कोणता तरी संघ तिथपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्या अंधाराचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्या. सो इथूनच थोडीशी घाई करा, टाईम थोडं वाचवा. यस, धन्यवाद दोन्ही संघांना, खूप खूप धन्यवाद अगदी ऐकल्याबद्दल. आणि धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती अखेर शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावरती जाऊन पोहोचली गेली 14 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल, अगदी सुरुवात चांगली झाली होती ती टीम हायवे दिवे संघाकडनं. अगदी पहिले 4 चेंडूवरती 4 सिंगल आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती एक चौकार, त्यानंतर 9 चेंडू आणि अखेर 6व्या चेंडूवरती फ्री हिटच्या चेंडूवरती थोडीशी मिसफिल्ड मिडबाउंडच्या रिजनमध्ये आणि 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर. त्याच्या जोरावरती अगदी एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 ही धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अजूनपर्यंत जर विचार केला गेला अगदी सारंगाव संघाचा तर कुठच्या प्रकारचा विकेट गमावलेला नाही आणि हा एक मात्र जमायची बाजू त्यांच्याकडे असेल, कारण की अगदी मैदानामध्ये जेव्हा विकेट जात नाही ना तेव्हा गोलंदाजांवरती प्रेशर येत असतो आणि आता मात्र प्रेशर हा गोलंदाजावरती असेलच नक्कीच. आणि त्या प्रेशरच्या विरोधामध्ये मोठी फटकेबाजी होईल काय? पुढचं षटक हाताळण्यासाठी नंदू गोलंदाजीवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला, अगदी फाईन लेगच्या क्षेत्राकडे खेळाडू तैनात आहे, अडवलं जाते, 1 धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच 2 धावा या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती 16 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पहिला चेंडू होता, अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न होता आडव्या पट्ट्याने चेंडूला. याच 2 धावसंख्या ही फलकावरती जोडली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन. एका चेंडूचा खेळ झालाय, नंदू गोलंदाजीवरती सज्ज आहे. पुढचा चेंडूवरती यावेळेस शफल केला आहे, बॅटचा फेस उघडला होता, पंचांचा इशारा, अगदी लेंथ मध्ये आहे चेंडू आणि यस, इट इज आउट, जाना पडेगा वापिस. पहिली विकेट मैदान के बाहर. अगदी चेंडूला आपल्या बॉडी लेंथ पर्यंत येऊन दिला आणि शेवटच्या क्षणी बॅटची फेस खोलली, कारण की त्याला ठाऊक होतं, कारण की पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्र खाली आहे, गॅपमध्ये आहे. त्या गॅपमधून जर चेंडू ट्रॅव्हल झाला तर 4 धावा मला मिळू शकतात आणि ही चाणाक्ष वृत्ती आल्या एक चौकाराने सुरुवात केली. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका कव्हरच्या रिजनमधून निघून जाईल, बॅक टू बॅक 2 गेंद. डीजे अगदी वळूयात स्वागत समारंभाकडे. शेळू माता क्रीडा मंडळ वर्ग बी आपल्या स्वागत सन्मानाकडे मी विनंती करेन आतिशजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. तर सर्वात आधी ज्यांचा स्वागत सन्मान आपण इथे करणार आहोत, सो उद्याचे जे बर्थडे बॉय आहेत सुमित म्हात्रे, ज्यांच्या नावावर
सन्मान आपण इथे करणार आहोत. सुमित म्हात्रे चषक प्रेमाचा हा पुष्पगुच्छ आणि नेहमी स्मरणात राहणारी ही चमचमाती हुई ट्रॉफी सुमित दादाचे मोठे बंधू सुधीर दादा आणि त्यानंतर विनंती करेन आतिशजी पाटील यांना की त्यांनी तिथेच थांबायचंय. आपल्याच शुभ हस्ते बाकीचे जे सन्मान आहेत ते होणार आहेत. अतुलजी पाटील यांना विनंती असेल की त्यांनी कृपया करून इथे यायचंय. शेळू माता क्रीडा मंडळ वळ बी आयोजित सुमित म्हात्रे चषक 2021 विनंती करेन. त्यानंतर मुकेशजी पाटील यांना सुद्धा की त्यांनी इथे यायचंय. त्यांचं सुद्धा इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. धन्यवाद. आणि विनंती असेल प्रणय पाटील यांना सुद्धा की त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत. प्रणय पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल. सुमित म्हात्रे चषक 2021 ऑर्गनाइज्ड बाय शेळू माता क्रीडा मंडळ वळ बी. पुन्हा एकदा मान्यवरांचे मनापासून आभार. आपण इथे आलात आणि आमच्या चषकाची आणबाण शान वाढवली त्याबद्दल. लगेचच वळूया ऑनगोईंग मॅचकडे. पाटील धन्यवाद रेश्मा मॅम. अगदी वळूयात मॅचमध्ये धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 24 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सरासरी जर बघितली गेली तर 12ची सरासरी जोडली जाते प्रति षटका मागे. अगदी 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 ही धावसंख्या पाहायला मिळते. आणि दरम्यान सुधीरजी म्हात्रे आमच्यापासून निरोप घेताना पाहायला मिळतील. अगदी इथपर्यंत पोहोचले तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार. अगदी वळूयात मॅचमध्ये कुणाल पाटील तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती सज्ज होईल. समोर असेल एक डावखुरा हाताचा फलंदाज वेताळ, ज्याने मात्र 3 चेंडू खेळलेत आणि या 3 चेंडूवरती 1 प्रहार आणि 2 सिंगल अशा पाहायला मिळतात. म्हणजे वैयक्तिक 6 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. कुणाल एक लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये काय स्ट्रॅटेजी यूज करतोय बघूयात. यावेळेस शफल करून खेळणा होता. अक्रॉस दी हँड चेंडूवरती प्रहार केला होता पण चेंडू निघून गेलाय लेग स्टंपला सोडून आणि पंचांचा इशारा येतोय. यस, हा वाईड चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती 1 ने जाऊन पोहोचते ती तब्बल 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस चांगली लेंथ पकडली होती सुरेख. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. बॅटच्या फेसमध्ये बाहेर आहे. रेडिएशनमध्ये येऊ दिलं नाही. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होताना आपल्याला पाहायला मिळाला ऑफस्टंपच्या बाहेर. आणि इथेच चकवा दिलाय फलंदाजाला. थोडंसं बीट केलं जात आहे आणि आता मात्र फलंदाजाला चॅलेंज केलं जात आहे. बघूयात येणाऱ्या चेंडूवरती काय करतोय फलंदाज वेताळ. समोर असेल कुणाल पाटीलच्या विरोधामध्ये 25 ही धावसंख्या फळकावर लागले. दुसरा चेंडू प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू यावेळेस वेताळच्या बॅटमधनं 1 प्रहार ठरतोय दमदार. निघून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू. आणि पहिला सामना जो जिंकला आहे संघ आहे भाटाळे संघाने जायचं नाही. लगेच आम्ही तुमचा सामना क्लिअर करणार आहोत. तर जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाने जायचं नाही. यानंतर या सामन्याचा जो संघ विजय होईल तो आम्ही भाटाळे संघासमोर आम्ही कंटिन्यू करू. थँक्यू. नक्कीच धन्यवाद भाटाळे संघ. अगदी तुमच्यापर्यंत माहिती पोचली असेलच. कुठे जायचं नाहीये. यापुढील होणारी मॅच तुमची असेल. यातील विजयी संघ आणि भाटाळे अशी मॅच पाहायला मिळेल. अगदी दुसऱ्या सत्रातील पहिली मॅच. तर वळूयात मॅचमध्ये पुन्हा एकदा या 6 धावांच्या जोरावरती धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोचली गेली आहे. गोलंदाज कुणाल पाटील. पहिला वाईड चेंडू, त्यानंतर निर्धाव आणि त्यानंतर एक मोठा फटका. पुन्हा एकदा प्रहार पाहायला मिळतोय. अगदी मिडॉनच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळवली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का
फेकी चांगली होती, कलेक्शन चांगला होता आणि त्याच्या जोरावरती एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. ह्या एका धावेच्या जोरावरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी 2 षटकांमध्ये आपण बघितलं सरासरी 12ची जोडली गेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली गेली एका षटकाराच्या जोरावरती तब्बल 32 या आकड्यावरती. गोलंदाज कुणाल पाटील सज्ज आहे गोलंदाजीवरती. आता मात्र एक राईट हँडेड बॅट्समन, पुन्हा रणनीती चेंज करावी लागली, स्ट्रॅटेजी चेंज करावी लागते. क्षेत्ररक्षकांमध्ये फेरबदल पुन्हा एकदा पाहायला मिळतात. अगदी जे कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये खेळाडू होते त्याला मात्र आतमध्ये घेतले, पॉईंटच्या रिजनमध्ये मात्र तैनात केलंय आणि नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता येणाऱ्या चेंडूवरती कुणाल बघूयात. पुढचा चेंडू यावेळेस पंचांकडे अपील केली जाते. उत्साह खूप जास्त होता आणि नक्कीच इथे मात्र आत्मविश्वास कमी आणि त्याच्या जोरावरती पंचांनी मात्र दाखवलं की हा चेंडू मात्र लेग स्टंपला सोडून, माफ करा, ऑफ स्टंपला सोडून जाणारा बाहेर होता आणि नक्कीच इथे मात्र फलंदाजाला एक जीवनदान मिळालंय. अगदी हा चेंडू जर स्टंपच्या लेंथमध्ये असतं थोडा तरी तर नक्कीच पंचांचा इशारा अगदी सरळ सोपा झाला असता. पुढचा चेंडू यावेळेस प्रहार कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, गॅपमध्ये आहे चेंडू, 2 खेळाडूंना भेदून निघून जाईल सीमारेषे बाहेर चौकार. च्या सामन्याची घोषणा करतोय. पुढचा सामना असेल मुकुंद खोणी विपक्ष बॉयप्रेम केवणी दिवे. दोन्ही संघाच्या कडदाने तयार राहायचंय. मुकुंद खोणी विपक्ष बॉयप्रेम केवणी दिवे, दोन्ही संघाच्या कडदाने तयार राहायचंय. आपण लगेच टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. थँक्यू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस यस नक्कीच विकेट मिळालाय. कमान डीजे. आणि भिवंडीमध्ये क्रिकेटची जत्रा चालू आहे असं वाटते. एकाच वेळी 5 ते 6 ठिकाणी टुर्नामेंट स्टार्ट आहे. म्हणून शकतो आपण जसं लेदर क्रिकेटमध्ये लॉर्ड्सला आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये क्रिकेटची पंढरी समजतो, तर टेनिस क्रिकेटमध्ये विचार करायचं झालं तर भिवंडी या परिसराला टेनिस क्रिकेटची पंढरी आपण समजू शकतोय. आणि तितकेच दर्जेदार संघ सुद्धा पाणी पाठवून देतो. येस, पाण्याची व्यवस्था मेहनत करून द्या प्लीज, कारण आता उष्णता थोडीशी जाणवायला लागलेली आहे. आमच्या बॉक्समध्ये सुद्धा आमचा एअर कंडिशन कॉमेंट्री बॉक्स आहे. आम्हाला जर उष्णता जाणवते तर खेळाडूंना देखील उष्णता जाणवत असेल तर त्यांना पाण्याची व्यवस्था प्लीज करून द्या. भारी त्याला तोडत ना. यस, धन्यवाद डीजे. अगदी 3 षटकांचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं पॉवर प्लेचं षटक होतं, 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी एक विकेट गमावला, 10 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा अगदी तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा जोडल्या गेल्यात आणि विकेट गमावला होता तो 1. आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 36 या आकड्यावरती. नक्कीच 3 विकेट गमावले, 36 धावसंख्या, 18 चेंडूंचा खेळ झाला आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल, म्हणजे 2 षटक बाकी आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये जर विचार केला गेला तर अगदी 20 ते 25 धावा जरी जोडल्या गेल्या तर 55च्या वरती जाण्याचा स्कोअर आपल्याला पाहायला मिळतो. आणि या मैदानामध्ये 55 ते 60 हा स्कोअर अगदी गोलंदाजी जर चांगली असेल तर परिपक्व असू शकतो, पण त्यासाठी इथे मात्र परिश्रम करावे लागतील. तर बघूयात, 2 फलंदाज तैनात आहेत. एका बाजूला वेताळ असेल, स्ट्रायकरसाठी आला होता, सलामीसाठी आला होता. एका बाजूने विकेट पडतात पण एका बाजूने वेताळ्याने पूर्णपणे पारी सांभाळून ठेवले. आणि नक्की ज्यामध्ये एक मोठा फटका षटकार आणि एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमध्ये त्याने दाखवलाय, म्हणजे क्षमता ठेवतोय मोठे फटकेबाजी करण्याची. तर बघूयात येणाऱ्या 12 चेंडू म्हणजे स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतोय वेताळ. गोलंदाजांच्या समोर हायवे दिवे संघाच्या विपक्षामध्ये खेळताना
अगदी कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं केवनी दिवे संघाने मात्र बाजू मारले आणि आजच्या दिवसामध्ये हायवे दिवे संघ मात्र उतरला गेला. आजच्या दिवसामधली दुसरी मॅच, आजच्या दिवसाची तिसरी मॅच, यापुढील होणारा सामना असेल मुकुंद स्पोर्ट्स खोनी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॉयप्रेम केवणी दिवे संघ. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू आहे, पंचांनी अगदी सरळ इशारा केलाय, वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या जोरावरती धावसंख्या 1 जाऊन वाढते, ती जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. 37. नक्कीच 37 ही धावसंख्या आपल्याला फळकावर जाऊन पोहोचते. यापुढील होणारी मॅच दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. बी रेडी, बी फास्ट. अगदी एका इनिंग नंतर नाणेफेकीसाठी यायचंय. यावेळेस हवेमध्ये आहे चेंडू, गॅप मध्ये सुद्धा आहे, निघून जाईल लॉंग लेगच्या रिजन मध्ये. एक चाणाक्ष फटका, चौकार. आणि आता मात्र या 4 धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते. अगदीशी थोडीशी हालचाल पाहायला मिळाली. 41 या आकड्यावर जाऊन पोहोचली. म्हटलं होतं या मैदानामध्ये अगदी 50+60 पर्यंत स्कोर गेला तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो. एक ज्या स्कोरवरती तुम्ही धावा डिफेन्स करू शकता असा स्कोर उभा राहू शकतो. आणि त्याच्या प्रयत्नामध्ये 2 फलंदाज झगडतायत, लढतायत आणि ते सक्सेसफुली सुद्धा होतात. कारण की वेताळ अप्रतिम फलंदाजी. अगदी वैयक्तिक धावांचा जर विचार केला गेला तर 17 धाव्यांवरती खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये, जणू काय रिप्लेच, निघून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. आणि या 4 धाव्यांच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 45 या आकड्यावरती. अगदी 45 रन फलकावरती लागले गेलेत. आणि ज्यामध्ये जर विकेटचा विचार केला गेला तर विकेट गमावले गेले ते तब्बल 2. नक्कीच 2 विकेटच्या नुकसानवरती 85 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा नंदू सज्ज होत आहे. पुढचा चेंडू यावेळेस लेन चांगली पकडले, सुरेख टप्पा होता. अगदी फलंदाजाच्या पक्षामध्ये विपक्षामध्ये टप्पा, अगदी खोलवर टप्प्याचा. आणि अगदी फलंदाजाला इथे बीट केलाय, निघून गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. या प्रकारची जर गोलंदाजी केली ना तर नक्कीच फलंदाजांना परिश्रम करावे लागतील. आणि जेव्हा जेव्हा फलंदाज अडचणीमध्ये जाऊन फलंदाजी करतोय ना तेव्हा तेव्हा फलंदाजाला थोडंसं कुठेतरी अडचण येते आणि विकेट गमवायचे चान्सेस क्रिएट होतात. तेच आता पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नंदू कमबॅक करून देऊ शकतोय का आपल्या संघासाठी? पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 10 आणि 1 विकेट घेतला होता. पुढचा चेंडू यावेळेस अपील केली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच तटस्थ आहेत. कुठच्या प्रकारची दाद न घेताना पडताळून लावतायत. 1 धाव जमवली जाईल. पंचांचा इशारा येतोय लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळाली ती तब्बल 46 या आकड्यावरती. अगदी 50 पर्यंत जाऊन पोहोचतायत. 4थं षटक प्रगतीपथावर, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन नंदू. अगदी 4थं षटक प्रगतीपथावर असेल. पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर 10, त्यानंतर 12 आणि आता मात्र 4थं षटकामध्ये किती धावा येतील? या षटकामध्ये जर विचार केला 2 बॅक टू बॅक चौकार आले, त्यानंतर 1 निर्धाव, त्यानंतर 1 सिंगल आणि आता स्ट्राईकवर फलंदाज असेल नीलकंठ. पहिला चेंडू नीलकंठ फेस करत होता. नंदू याचा उडवण्याचा प्रयत्न करत होता. 1 धाव मिळवली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये चेंडूला क्रॉस केला होता आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि त्याच्या जोरावरती या 2 धावा जमवल्या जातील. या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या 48 या फळकावरती पाहायला मिळते. एका बाजूने जर विचार केला ना तर वेताळ ज्या प्रकारे क्रीजवरती खेळतोय ना ती एक जम्याची बाजू आहे टीम सारंगाव संघाला. कारण की विकेट एका बाजूने पडत होते, एका बाजूने धीर देण्यासारखी, आधारस्तंभ देण्यासारखा फलंदाज पाहिजे होता आणि त्या वेताळने जिम्मेदारी घेतली आणि त्या जिम्मेदारीला सार्थक ठरलाय. फुलटॉस चेंडू, बजर वाजलाय, पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आणि येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट आणि सामोरा करेल नीलकंठ. यस,
निलकंठ याला फ्री हिटची एक सुवर्ण संधी आले आणि संधीचं सोनं करेल काय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली तब्बल 50 या आकड्यावरती. अगदी अर्धशतक झालंय सांघिक या संघाचं, ज्यामध्ये विचार केलं तर 12 धावांवरती आऊट झालाय धीरज आणि वेताळ याने खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाले. त्यांच्या जोरावरती या संघाला कुठेतरी वर्चस्व स्थापित करण्यासाठी एक वाटचाल मिळाली होती. बघूयात थोडासा प्रेशरमध्ये असेल गोलंदाज, काय करेल फ्री हिटच्या चेंडूवरती. यावेळेस उडवलाय. यस, फ्री हिटचा याच्यापेक्षा कसा जास्त फायदा उचलता येईल बॅटच्या फेसमध्ये. आणि सामोरा होता तो वेताळ, अगदी सेट फलंदाज आणि त्याला फ्री हिटची संधी म्हणजे चेंडूला सरळ फेकून दिला सीमारेषे बाहेर षटकाराच्या जोरावरती. धावसंख्या 56 या आकड्यावरती. अगदी या षटकामध्ये अगदी या इनिंगचा हायेस्ट स्कोर 20 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. नक्कीच शेवटचं षटक असेल आता, मात्र अंतिम षटक. आणि ज्या षटकाला म्हटलं जातं ना की हाणामारीचं षटक, इकडे हाणामारी खूप जास्त होते. आणि कोणता संघ हाणामारी करेल, गोलंदाज की फलंदाज, कारण की म्हटलं जातं ना क्रिकेट हा नीतीचा खेळ आहे. याच्यात चढ उतार आपण खूपदा बघितलेत, कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कभी तुम्हारी तो कभी हमारी असं पाहायला मिळतंय. बघूयात शेवटचे 6 चेंडू असतील, सामोरे असेल फलंदाज निलकंठ आणि नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय तो अगदी वेताळ. मला असं वाटतंय की निलकंठ याने एक चाणाक्षी वृत्ती दाखवायला पाहिजे, अगदी सिंगल घ्यायला पाहिजे, वेताळाला स्ट्राईकवर आणावं लागेल. कारण की ज्या प्रकारचे फलंदाजी वेताळ करतोय ना, त्याला मात्र येणारे या एक अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त फलंदाजीवरती ठेवावं लागेल. गोलंदाज राहुल सज्ज होईल शेवटचं षटक हाताळण्यासाठी. अगदी स्लॉगोर किंग असं म्हटलं जातं राहुलला. बघूयात त्या किंगचं नाव दिलं जातोय आणि या किंग सारखी गोलंदाजी करून दाखवेल काय निलकंठाच्या समोर. थोडीशी घाई करा, स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज सज्ज होतोय राहुल. पुन्हा एकदा समोर असेल एक राईट हँडेड बॅट्समन निलकंठ. पहिला चेंडू घेऊन यावेळेस फुल टॉस चेंडू होता, प्रहार चेंडूवरती निघून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. यस, धावसंख्या चौकाराच्या जोरावरती 60+, 60 धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अगदी जो टार्गेट सेट केला होता मनामध्ये, जो टार्गेट सेट केला होता टॉसबॉक्समध्ये जेव्हा नाणेफेकीचा कक्ष झाला तेव्हाच, आणि त्या टार्गेटपर्यंत पोहोचलंय. म्हणजे जे बोलले होते ते करून दाखवलं गेलंय. 60 धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही येणारे 5 चेंडू बाकी आहेत. येणाऱ्या 5 चेंडूवरती जेवढ्या जास्त धावा जमवल्या जातील तेवढा फायदा होईल ते टीम सारंगाव संघाला, आणि जेवढ्या धावा रोखल्या जातील तेवढा फायदा होईल टीम हायवे दिवे संघाला. यस, खोणी संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर बॉयप्रेम केवणी दिवे संघाचे कर्णधार बी फास्ट. येणारे 5 चेंडू नंतर नाणेफेकीच्या कक्षामध्ये पोहोचायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुढचा चेंडू, यावेळेस चांगली पकड बजावली होती गोलंदाजाने आणि चेंडू सरळ निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा आलाय. यस, विकेट.
नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय समाधान, कारण की राहुल याने अप्रतिम चेंडू हाताळला होता. बॅटची इनर एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, परतावं लागलं होतं फलंदाजाने. एक पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर राहुलने दाखवलंय यस मी सुद्धा करून दाखवू शकतोय आणि ते दाखवून दिलंय. अगदी दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट परतफेड केली गेली त्या चौकाराची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन तिसरा चेंडू असेल या शेवटच्या षटकातील. अजूनही वेताळ्याला नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आणावं लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न, ऑफ लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. पंचांनी इशारा केलाय लगेचच की हा चेंडू मात्र वाईड आहे. अतिरिक्त धावा तुम्ही तुमच्या स्कोरबोर्डवरती जमवा. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अगदी 61. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा उडवलं जाते. फाईन लेगचे क्षेत्र खाली आहे, फलंदाजाला ठाऊक होतं. त्याच्या फेस मधला हा चेंडू 4 धावांसाठी चौकार. पुढचा चेंडू यावेळेस अगदी निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती तब्बल 65. पुन्हा एकदा यावेळेस फुलटा चेंडू होता, जाऊ दिलं पण पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल संघाला. आणि अगदी कुठूनही येऊ द्या पण धावा आपल्या संघासाठी येऊ द्या असं मात्र वाटतंय टीम सारंगाव संघाला. आणि ते येत आहेत अगदी बरंच रे. आणि या एका धावेच्या जोरावरती 66 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चेंडूंचा खेळ झालाय तो अगदी 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा यावेळेस गती परिवर्तन आणि फुलटा चेंडूचा कशा प्रकारे फायदा उचलला जातोय तो असा. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. समाधानच्या बॅट मधून षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या 72. 72 या आकड्यावरती शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅट स्वीप केला, हवेमध्ये आहे चेंडू. फटका मात्र फसला होता पण इथे एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न, फेकी खराब आणि तब्बल धावा जमवल्या जातात त्या 2. आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. अगदी 5 षटकाच्या समाप्तीनंतर ती 74 हाय स्कोर असेल आजच्या दिवसातील नक्कीच. आणि 75 धावांचा येस हाय स्कोर 77 आहे काय? ओके, सेकंड हाय स्कोर आहे. अगदी धावसंख्या फळक्यावरती जाऊन पोहोचते ती 74 या आकड्यावरती. आणि 75 धावांचं आव्हान दिलं जात आहे टीम हायवे दिवे संघाला. भुगत येणारे 30 चेंडू आणि हे 75 धावा पार होतील का? अगदी त्याआधी वळूयात डीजे लिओनकडे आणि त्यांना मधुर संगीत ऐकवण्याची सुवर्ण संधी देऊयात. आणि त्यानंतर मनीष पाटील सरांसोबत येणारे 30 चेंडू ऐकूयात.
त्याचा हायफाय. युवा नेता हा शब्द तुम्ही या गाण्यामध्ये ऐकला असेल आणि युवा नेता खूप चांगल्या पद्धतीने या समाजावर लक्ष ठेवू शकतो, तरुणांच्या गरजा पूर्ण करू शकतो, वरिष्ठ नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो. कारण तो अभ्यासू असतो. जो तरुण वर्ग आहे, जो आता शिकला सवरलेला, असं नाही की जुने जाणते नेते शिकलेले नाही, ते सुद्धा शिकलेले आहेत, पण आता कुठेतरी आधुनिकीकरण झालेलं आहे आणि आधुनिकीकरण झाल्यानंतर मात्र आता कुठेतरी या समाजाला तरुण पिढीचा खूप जास्त विश्वास आहे आणि गरज आहे आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी आमचे युवा नेते सन्माननीय सुमित म्हात्रे साहेब पुढे आलेत आणि उपसरपंच पदाची धुरा त्यांनीच सांभाळली आहे. धावसंख्या 3, गोलंदाजी मार्कवर गौरव. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न झाला होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये बॉल. यष्टिरक्षक बॉल स्टॉप करेपर्यंत एकही धाव पूर्ण करता आले नाहीये. धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त 3. बॉल्स फेकून झालेत आतापर्यंत 3. एकविरा हायवे दिवे संघ कुठेतरी चाचपडतोय धावा जोडण्यासाठी, धावांचा पाठलाग करण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक होतं ज्यामध्ये धावा जोडायला हव्या होत्या आणि कुठेतरी त्या जोडण्यासाठी त्रास होतोय. पुढचा बॉल, यावेळेस गती परिवर्तन केलं, पुन्हा एकदा नो बॉल आहे. पंचाच्या माध्यमातून नो बॉलची खूण. पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट म्हणजेच काय तर पुन्हा एकदा अजून चांगल्या शब्दात सांगायचं झालं तर आपण कार डीलर शोरूममध्ये गेलात, कार आपल्याला विकायला आला आमचा सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि म्हणेल की तुम्ही 200च्या स्पीडमध्ये गेला तरी ॲक्सिडेंट होणार नाही, तर तो आपण फ्री हिटचं एक उदाहरण देऊ शकतो की या बॉलवर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात रेशमाजी फटकेबाजी करू शकता. एक सुवर्ण संधी आहे, स्वतंत्र मोका आहे. पाहूया कुठलं क्षेत्र निवडतोय फलंदाज. यावेळेस ऑन साईडला टर्न झालाय बॉल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहेत. क्षेत्ररक्षक चेस डाऊन करेपर्यंत बॉल निघून जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बॉल धावसंख्या 8 झाले. आतापर्यंत गौरव स्ट्रगल करतोय कारण पहिला बॉल नो होता, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट डाऊन, पुन्हा एकदा डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा नो आणि त्यानंतर या फ्रीटवर चौकार. म्हणजे आतापर्यंत 2 नो बॉल्स हाताळलेत गोलंदाज गौरवने आणि त्या नो बॉलवर खूप चांगला फायदा इतका उचलता आला नाहीये फलंदाजांना. रिव्हर्स आहे, गॅप तर प्रत्येकाला वाटते रेश्माजी की माझ्या नावावर कुठला तरी रेकॉर्ड व्हायला हवा आणि मला असं वाटतंय, गौरवला वाटतंय की सर्वात जास्त फ्री हिट हाताळण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर जायला हवा, म्हणून आतापर्यंत या षटकामध्ये 3 नो बॉल त्याने हाताळलेले आहेत आणि खूप जास्त क्रिकेट आमच्या भिवंडी परिसरात चालू आहे आणि कदाचित संघ देखील उपस्थित होत नाहीयेत दिलेल्या वेळेवर. कुठेतरी आमचा वेळ भरून काढतोय की काय गोलंदाज असं जाणवते गौरव. धावसंख्या झाली ती म्हणजे 13 आणि जरी टीम्स आल्या नाही तरी आमच्याकडे खूप सारे उपयोजना आहेत. प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोतच. शेवटच्या क्षणापर्यंत, आजच्या दिवसाच्या शेवटापर्यंत तुम्हाला काही ना काहीतरी पाहायला मिळेल BTC लाईव्हच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, पुढचा बॉल पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. पण अवघ्याच्या जो कालचा व्हिडिओ झाला होता, रेश्माजी मयेकरांनी जो इंटरव्ह्यू घेतला होता त्यावर 9,000 व्ह्यूज मिळाले होते आणि येस, आज देखील रेश्माजी मयेकर यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेऊ. पाहूया आम्हाला 9,000 व्ह्यूज मिळतात का. धावसंख्या झाले 13. 9 लाख की 9 लाख 9 लाख 9 लाख व्ह्यूज मिळतील असं म्हणतात. नक्कीच काल खूप चांगलं कव्हर केलंय रेश्माजी मयेकर यांनी. सर्व जे प्रेझेंटेशन बॉक्सच्या ज्या सर्व प्रक्रिया असतात, टॉस बॉक्स, मॅन ऑफ द मॅचचे सर्व जे कार्यक्रम असतात ते खूप चांगल्या पद्धतीने कव्हर केले गेले रेश्माजी मयेकरांच्या माध्यमातून. आणि भिवंडीचं जेव्हा क्रिकेट ग्लॅमरस झालंय
त्यामध्ये महत्त्वाचा सहभाग रेश्माजी मयेकर यांचा सुद्धा आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त पसंती मोठमोठ्या टुर्नामेंट्सला रेश्माजी मयेकर यांची असते आणि ते देखील त्या स्पर्धेला एका वेगळ्या वलय निर्माण करून देण्यासाठी तत्पर असतात, वेगळ्या ठिकाणी नेऊन पोहोचवण्याचं काम ते करत असतात आणि शिवमाता वळबीची ही स्पर्धा देखील एका वेगळ्या वलयापर्यंत वेगळ्या उंचीपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला, कोरोना संपलेला नाहीये मित्रांनो, मागे वा. धावसंख्या झाले 14, पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 61 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 24. आपण पाहतायत सन्माननीय सुमित म्हात्रे चषक 2021. आयोजक आहेत शिळूमाता, अध्यक्ष आहे सन्माननीय विकासजी भोईर. कालच्या दुपारच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत आवर्जून ते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रेम मिळालंय. धावसंख्या 14 झाली मित्रा, प्रेम मिळालंय आणि कधीतरी मार्गदर्शन खूप गरजेचं असते, कारण वरिष्ठाची पाठीवरची थाप ही असणं महत्त्वाची आहे. ती शिक्षेची असू द्या किंवा कौतुकाची, पण वरिष्ठाचं मार्गदर्शन हे गरजेचं आहे. तर सन्माननीय विकासजी भोईर यांचं मार्गदर्शन शिवमाता वळबला लाभलंय. त्यानंतर गणेश पाटील जे स्पॉन्सर आहेत भरत स्पोर्ट्स वळपाडाचे, त्यांचं देखील एक मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे. आणि त्यांच्यासमोर सन्माननीय प्रशांतजी म्हात्रे जे शिळूमाता वळबचे स्पॉन्सर आहेत, त्यांचं देखील प्रमुख काम आपल्याला पाहायला मिळते. बघा, प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारलेली आहे. असं नाही आहे की बाबा आपण प्रत्येक वेळी वेगवेगळं डिरेक्शन मिळते. इकडे मात्र डिरेक्शन फिक्स आहे. प्रशांत म्हात्रेचं डिरेक्शन जाते शिवमाता वळबीला आणि गणेश पाटलांचं डिरेक्शन भरत स्पोर्ट्स वळपाडाला आणि विकास भोईर यांचं शिळूमाता वळबच्या सर्व खेळाडूंना जबाबदारी वाटून घेतल्या आहेत. फुलटॉप फोर रन्स, चौकार. यावेळेस खूप चांगली सुरुवात या दुसऱ्या षटकाची केली जाते. अगदी सीमारेषेच्या अलीकडे इंचभर अंतरावर हा चेंडू लँड झालाय आणि म्हणून पंचांच्या माध्यमातून 4 धावांची घोषणा केली जाते. यस, बॉल आणण्यासाठी पाठवलेला आहे आणि नक्कीच आपण दुसरा बॉल यूज करू शकता. बघा, प्रेक्षकांना परवानगी नव्हती आणि एव्हा आपण पाहतो जेव्हा मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये प्रेक्षकांच्या माध्यमातून बॉल डिलिव्हर केला जातो, परत दिला जातो. पण बघा किती शिस्तबद्ध नियोजन आहे. त्यांना मात्र आपल्या प्रेक्षकांची काळजी आहे शिवमाता वळबला, म्हणून त्यांनी विनंती केली प्रेक्षकांनी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घ्या आणि BTC लाईव्हचं खूप चांगलं प्रक्षेपण प्रेक्षक घर बसल्या अनुभवत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दरम्यान उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे जय हनुमान सारंगाव विपक्ष एकवीरा आहे दिवे. प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान सारंगाव संघाने 74 धावा धावफलकावर आल्या. प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 18 धावा पूर्ण केल्या आहेत एकवीरा हायवे दिवे संघाने. यावेळेस ड्राईव्ह केलं जाते, चेंडू निघून जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, खूप चांगला स्टॉप. दरम्यान एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 19 झाले. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही मी म्हणू शकतोय की कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर दिसतोय एक वेळा जय हनुमान सारंगाव संघाला, कारण चांगली खेळी होते आतापर्यंत. फलंदाजी करताना चांगला खेळ राहिला. एक सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणजेच सागरने 9 केल्या, वेताळने 27 केल्या, धीरजने 12 केल्या, निळकंठने 7 धावा केल्या आणि समाधानने 12. सर्व फलंदाजांनी आपली कामगिरी अचूक पूर्ण केली आहे आणि यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉटमॅनचा वापर केला, चेंडू एलिव्हेट केला. खरंच संगीतबद्ध खूप चांगलं केलंय गाणं. उद्या साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस जल्लोषात साजरा केला जाईलच. बघा, उपसरपंच असताना जबाबदारी तर मोठी असेलच आणि कामाचा तगादा देखील मोठा असेल, पण वेळात वेळेकडून साहेब येतील आणि या ठिकाणी त्यांचा वाढदिवस देखील साजरा केला जाईल उद्याच्या संध्याकाळच्या दिवसामध्ये. बाळामामा एक मोठं नाव आहे आणि बाळामामांचं जे काम आहे ते पुढे नेण्यासाठी सन्माननीय सुमित म्हात्रे पुढे आलेत आणि प्रथमच निवडणुकीमध्ये उभे राहिले. त्यांनी प्रथमच विजेते झालेत आणि विजेते झाल्यानंतर उपसरपंचपद ही महत्त्वाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि त्या जबाबदारी स्वीकार करताना
चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होते आणि होत राहील. धावसंख्या झाले 23 धावा. पुढचा बॉल. यावेळेस ब्लॉकआउट डिलिव्हरी होती, व्यवस्थित एक्झिक्युशन झालं नाहीये. चेंडू टर्न होतोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकाच धावेवर समाधान सुद्धा. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 24 वर 24 रन्स. बघा पाठलाग तर चालू आहे, पण पाठलाग करण्याचा वेग वाढवावा लागेल, अन्यथा या डावाच्या उत्तरार्धामध्ये दबाव येऊ शकेल आणि तो वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा जोडल्या आहेत या दोन फलंदाजांनी. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. ऑन साईडला बॉलला एलिव्हेट केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता, खूप चांगला स्टॉप, तितकीच चांगली फेकी, फक्त एकच मिळते. धावसंख्या जाईल ती पुढे 25 या आकड्यावर 25 रन्स. चला खोणी आणि केवणी दिवे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचे. खोणी आणि केवणी दिवे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचे. हा सामना संपल्यानंतर आपण तो सामना सुरू करणार आहोत. यावेळेस फटका फसलाय, कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे. चला पुन्हा एकदा परत टीम मीटिंग. दादा टीम मीटिंग नको, चला मागे वा. बघा पंच देखील विनंती करतायत. स्ट्रॅटेजी किती आखायची, आपण रोज क्रिकेट खेळतो. तुमचे 5 बॉलर्स फिक्स असतात, फक्त तुम्हाला यूज करायचे आहेत योग्य त्या वेळी. गौरवने पहिलं षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद त्याने केल्या. हर्षदने दुसरं षटक हाताळलं, 11 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याने बाद केल्या. नवीन गोलंदाज कुठला येतोय, कुठल्या गोलंदाजाच्या कामगिरीवर विश्वास ठेवला जाईल पाहूया. खूप मोठी चर्चा केली गेली आणि चर्चेनंतर गोलंदाज पुढे आलाय, तो कुठला असेल? समाधान. समाधानकारक कामगिरी करेल का? कारण फलंदाजी करताना त्यांनी समाधानकारक कामगिरी केली. 12 धावांचं योगदान दिलंय, नाबाद राहिला होता तो आणि आता ॲज अ बॉलर येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी येतो. डावकुरा फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय तो म्हणजेच सुमित. आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल कुणाल. कुणालच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी झाली, आतापर्यंत 15 धावांवर खेळतोय तो म्हणजेच कुणाल. तर अशी फलंदाजी व्हायला हवी, कुठेतरी गेम चेंजर बॅटिंग व्हायला हवी. कालच्या दिवसात जसं आपण पाहिलं होतं, कुणालने जबरदस्त फलंदाजी केली होती कशेळी संघाकडून. एखादी फलंदाजी कालच्या दिवसात केली होती, तसा कुठला तरी एक फलंदाज असायला हवा एकविरा हायवे दिवे संघामध्ये, जो सामन्याची दशा आणि दिशा स्वतःच्या माध्यमातून पूर्ण करू शकेल. आणि तो फलंदाज ठरेल का? सुमित. पाहूया. डावकुरा फलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर समाधान. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चिप केलंय बॉलला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू निघून जातो तो म्हणजेच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये स्टॉप केला जाईल बॉल. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. बघा कुठेतरी वेळ बघून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न दिसतोय सुमितचा, कारण त्याला माहिती आहे की 2 आघाडीचे फलंदाज लवकरात बाद झालेत, झटपट बाद झालेत आणि आता कुठेतरी खेळपट्टीवर राहून खेळपट्टीवर टिकून खेळ करावा लागेल. कारण आतापर्यंत पाहिलं तर कुठेतरी दरारा दिसतोय सारंगाव संघाचा आणि तो दरारा संपवण्यासाठी आणि आपली हुकूमत गाजवण्यासाठी कुठेतरी वाट पाहतोय सुमित आणि कुणाल. धावसंख्या 26 झाले. समाधानचा पहिला बॉल डिलिव्हर करून झालाय. दुसरा बॉल. यावेळेस एलिव्हेशन तर चांगला. धावसंख्या 32 झाले. समाधान आतापर्यंत तिसऱ्या षटकात 2 बॉल्स डिलिव्हर करून झाले. तिसरा बॉल फेकण्यासाठी समाधान सज्ज होतोय आणि आता मात्र गेअर अप झालाय कुणाल. रिव्हर्स अटेम्प्ट होतोय, कनेक्ट सुद्धा होतोय, कव्हर्सला स्टॉप केला जाईल बॉल. तो 1 धाव
पुढे जाईल पोहोचेल ती म्हणजेच 33 धावा. जीवन जगण्यासाठी श्वास आणि क्रिकेटमध्ये धाव घेण्यासाठी 2 फलंदाजांमध्ये विश्वास, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि यामध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते कुणाल आणि सुमितचं. जवळपास एक धाव मुश्किल होती, पण तरी देखील स्वतःच्या विश्वासावर, एकमेकांच्या विश्वासावर ही एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 33. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पिच होता. कॉम्बिनेशन आहे, खूप चांगला ताळमेळ या 2 फलंदाजाचा पाहायला मिळतोय. कॉलिंगला व्यवस्थित होकार नकार देत आहेत आणि या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर मात्र तुम्हाला धावचीत बाद करणं कदाचित समोरील संघाकडे कठीण असेल. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं कॅल्क्युलेशन, चांगलं कॉलिंग होते कुणाल आणि सुमित मध्ये. धावसंख्या 35. ओव्हर धावसंख्या झाली आपण म्हणू शकतो. आणि आता हे 2 फलंदाज सुद्धा सेट झाले, कारण सुमित खेळतोय तो म्हणजेच वैयक्तिक 9 धावांवर आणि कुणालच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत धावा आल्या आहेत त्या म्हणजेच 22 धावा आल्या आहेत. 22 रन्सवर खेळतोय कुणाल. जबरदस्त भागीदारी बनले बघा, भागीदारी खूप महत्वाची आहे. शेवटचा बॉल पुन्हा एकदा सो रिक्वेस्ट असेल मुकुंद कोणी आणि बॉय प्रेम केवनी दिवे दोन्ही संघांच्या संघनायकाला, कॅप्टनला, की त्यांनी टॉस साठी यायचंय. आणि आता आपण वळणार आहोत स्वागत सन्मानाकडे. आपण पाहू शकता व्यासपीठावरती सुमित दादा यांचं आगमन झालेलं आहे. उद्या त्यांच्या नावा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. माजी सरपंच अंजूर, मी विनंती करेन त्यांना की त्यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. प्रशांतजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपलं इथे स्वागत सन्मान केला जाणार आहे. नमजी मात्रे, माजी सरपंच अंजूर, शेळू माता क्रीडा मंडळ वळ बी आयोजित सुमित मात्रे चषक 2021. आणि व्यासपीठावरती आपण पाहू शकता सुमित दादा मात्रे यांचं आगमन सुद्धा झालेलं आहे. ज्यांच्या नावावर हे चषक आहे, ज्यांचा वाढदिवस उद्या आहे, उद्या ग्रँड सेलिब्रेशन या ग्राउंड वरती आपण बघणार आहोत. मायेची शाल, प्रेमाचा हा पुष्पगुच्छ आणि सदैव स्मरणात राहणारे ही सन्मान चिन्ह सुमित मात्रे चषक 2021. पुन्हा एकदा नवनाथजी मात्रे, माजी सरपंच अंजूर, मनापासून आभार की तुमचे चरण तुम्ही या चषकासाठी लावले. आणि त्यानंतर पुन्हा टॉस होणार आहे. रिक्वेस्ट असेल पुन्हा एकदा दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. वळणार आहोत लगेचच ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद रेश्माजी मयेकर. पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याकडे तुम्हाला घेऊन जातोय. सामना चालू आहे. एकवीरा हेवी दिवे विपक्ष जय हनुमान सारंगाव. जय हनुमान सारंगाव संघाने पहिल्या डावामध्ये 74 धावा बनवल्या होत्या. 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी एकवीरा हेवी दिवे सज्ज झाला होता आणि आतापर्यंत 3 षटकामध्ये धावा जोडल्यात त्यांनी 47 धावा. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला स्ट्रोक निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे.
11 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. बघा 75 धावांचा डोंगर पार करण्यासाठी षटकार आणि चौकारांची शिडी वापरणं गरजेचं होतं आणि चौकार आणि षटकाराच्या माध्यमातूनच या धावा चेस केल्या गेल्या असं म्हणेन. कारण या डावाचा आपण उल्लेख केला तर आतापर्यंत या डावामध्ये 3 षटकार खेचले गेलेले आहेत आणि चौकाराचा विचार केला तर आतापर्यंत 5 चौकार या डावामध्ये आतापर्यंत एकविरा हायवे दिवे या संघाने जोडले. तर कुठेतरी पाठलाग खूप चांगल्या पद्धतीने होते, परिपूर्ण होतोय. बघा जीवनामध्ये खूप पर्याय असतात, तुमच्याकडे ऑप्शन्स खूप असतात, पण योग्य तो पर्यायच तुम्हाला विजयाकडे घेऊन जात असतो आणि तो चूज करणं हे तुमच्यावर असते की कुठला पर्याय चूज करायचा आहे. तर आता मात्र कुणाल आणि सुमित यांनी योग्य तो पर्याय चूज करत धावांचा पाठलाग अचूक केलेला आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित. यावेळेस अपील केली जाते जरूर. शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जाईल. दरम्यान लेग बाईची खूण पंचाच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि आकडा गाठेल 52 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 23 ची. बॉल शिल्लक असतील 10 बॉल 23 ची गरज आहे. पुन्हा एकदा आता चार्जअप झालेत दोन्ही संघातले खेळाडू, कारण त्यांना माहिती आहे कारण मोक्याचा क्षण आलाय. आता जर तुमच्याकडून चुका झाल्या तर मात्र डोक्यावर हात मारण्याची वेळ येईल आणि घरी जाण्याची वेळ येईल. तर मात्र घरी कोणाला जायची इच्छा नसेल कारण एक मोठी स्पर्धा आहे. सुमित म्हात्रे चषक 2021 आणि या चषकाचा मानकरी बनण्याचं स्वप्न येणाऱ्या प्रत्येक 24 संघातला प्रत्येक कर्णधार मनाशी ठेवून असतो. पाहूया कोणाचं स्वप्न पूर्ण होते. यावेळेस थोडासा वाईट ठेवला होता बॉल. उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर असल्या कारणाने पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलची खूण येते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा पिंटू बाद झाला होता 6 वर, राहुल बाद झाला होता 0 वर. त्यानंतर कुणाल आणि सुमित हे 2 फलंदाज खेळपट्टीवर तग धरून खेळत आहेत, थांबून खेळत आहेत. यावेळेस व्हेरिएशन खूप चांगलं आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं कमी. थोडेसे फिंगर रोल केले होते, ॲक्शन थोडीशी लेट केली होती, रिलीज पॉईंट थोडा उशिरा ठेवला होता आणि या सापळ्यामध्ये अडकलाय फलंदाज सुमितने आतापर्यंत प्रभावित करणारे फलंदाजी केल्या. गेल्या षटकामध्ये 2 भरभक्कम षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. रोहित यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल टर्न केलाय, चेंडू निघून जातो तो म्हणजेच फॉरवर्ड स्क्वेअर लेगला स्टॉप केला जाईल. फेक करेपर्यंत मात्र फेकी चुकली. क्रिकेटमध्ये जर तुमच्याकडे बॅकअप प्लॅन नसेल तर तुमच्या संघाचं पॅकअप होऊ शकेल आणि कुठेतरी हा बॅकअप प्लॅन असल्या कारणाने कदाचित या 4 धावा वाचवल्या गेल्या कारण मागे कोणच नव्हतं यष्टीरक्षकाच्या. तो क्षेत्ररक्षक वगळता धावसंख्या 4 ने पुढे गेली असती, पण तसं होत नाहीये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 54 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 8 बॉल 21 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन असेल कुणाल. 8 बॉल 21. आता मात्र रंगत वाढली जाते. रोमांच काय असतो ते तर या सामन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाणारा बॅकफुल जाऊन पूल केला. याचं नाव कधी केली ना त्यानं हाव. लई प्रेमल त्याचा स्वभाव. माणुसकीनं जिंकतय डाव. टर्निंग पॉइंट आणि हा टर्निंग पॉइंट असेलच या डावाचा कारण महत्त्वपूर्ण भागीदारी मोडीत काढलेली आहे. महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूच्या दिशेने परत गेलाय ज्याने मात्र धावांचा पाऊस पाडला होता या डावामध्ये आणि आता मात्र नवीन बॅट्समन जो येईल त्याच्यावर थोडासा दबाव सुद्धा असेल कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजे सिद्धेश असेल आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजे सुमित. आतापर्यंत बॉल्स फेकून झाले आहेत 5-7 बॉलमध्ये गरज आहे तो म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 21 ची. 7 बॉल 21 धावांची गरज. गेअरअप झाले दोन्ही संघ. आता मात्र समान अवस्थेत सामना आहे असं आपण म्हणू शकतोय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहू शकतो ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक सेट केले गेलेत. ऑफ साईडला आपण पाहू शकतो 4 क्षेत्ररक्षक सेट केले आणि ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन सीमारेषेच्या जवळ आहे कारण आता चौकार आणि षटकाराची अपेक्षा नसेल सारंगाव संघाला. यावेळेस लोअर फुल
15 धावांची गरज आहे आणि जसा सामना आमच्या पाहुण्यांसाठी अपेक्षित होता तसा सामना झालाय आणि पाहुणे देखील आता मात्र खुश असतील या सामन्यांवर आणि या आयोजकांवर, कारण इतकं चांगलं क्रिकेट मात्र सगळीकडे पाहायला मिळत नाही आणि हे क्रिकेट दाखवलंय सारंगाव आणि हायवे दिवे एकविरा हायवे दिवे संघाने. तर आता दोन्ही संघाला मी हार्दिक शुभेच्छा. टाइम लिमिट चलो प्लीज बघा, नाहीतर आमची भिवंडी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला बोलवावं लागेल, कारण त्यांच्या माध्यमातून खूप चांगली मोहीम घेतली जाते. जो मास्क घालत त्याला 200 रुपयाचा दंड आहे. तर आम्ही आमच्या सर्व खेळाडूंना प्रॉपर सॅनिटाईज करतोय आणि त्यांचं आम्ही थर्मोमीटरने चेकिंग देखील करतो. या सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थित पार करतोय, त्यामुळेच आमच्यावर मात्र ती वेळ येणार नाही. आयोजक आमचे स्ट्रॉंग आहेत, कमिटी देखील स्ट्रॉंग आहे. सर्व आम्ही निर्बंध जे शासनाने घातलेत त्या सर्व निर्बंध आम्ही पाळतोय. सन्माननीय प्रमोद शिंगोळे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. प्लीज VIP डेस्कवर या. सन्माननीय प्रमोदजी शिंगोळे साहेब प्लीज VIP डेस्कवर या प्लीज. चला 6 बॉल 15 धावांची गरज, 6 बॉल 15 रिक्वायर्ड टू विन. गौरव गोलंदाजी मार्कवर येतो, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तो शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुढे आलाय. लेट्स सी. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता सुमित. 6 बॉल 15 धावांची गरज. ऑन साइडला 5 क्षेत्ररक्षक, ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आणि फलंदाज सुद्धा तयार. यावेळेस फटका फसलाय, व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, 3 क्षेत्ररक्षक चेस करतात बॉल. क्रिकेटमध्ये मजा नाहीये, कोण म्हणते क्रिकेटमध्ये आनंद नाही, कोण म्हणते क्रिकेटमध्ये निराशा नाहीये. सर्व काही तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. क्रिकेट खेळ असाच बनवलाय की एक संघ जिंकणार आहे आणि एक संघ हरणार आहे. तर पाहूया कुठला संघ विजयाला गवसणी घालेल आणि कुठला संघ पराभवाच्या छायेत जाईल. बघा, कुठल्या चुकीची अपेक्षा कुठल्या संघाकडून नाहीये. मे द बेस्ट टीम विन. जो संघ चांगला खेळ करेल तोच संघ मात्र जिंकणार आहे. बघा, मेहनतीच्या कठीण खडकाखालीच यशाचे झरे पाझरत असतात आणि आता मात्र तुम्हाला मेहनत करावी लागेल. प्रत्येक बॉल 100 या की या 12 धावा कुठल्याही परिस्थितीमध्ये एकविरा हायवे दिवे संघाला कंप्लीट करावा लागतील. स्ट्राईक मध्ये 6 धावांची गरज आहे आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत आले. बॉल डॉट झाल्यानंतर खुश झाले होते सारंगावचे समर्थक आणि आता षटकार आल्यानंतर एकविरा हायवे दिवेचे समर्थक खुश होत आहेत. म्हणजे प्रत्येक समर्थकांना आनंद देण्याचा प्रयत्न दोन्ही संघातले खेळाडू करतायत. क्या बात आहे, खूप चांगला बॅलन्स ठेवला दोन्ही संघांनी. तर पाहूया 3 बॉलमध्ये 6ची गरज आहे. आता गौरव पुन्हा एकदा फाईट बॅक करेल का, कारण गौरवकडे ती कॅपॅसिटी आहे फाईट बॅक देण्याची, पण तितकीच चांगली कॅपॅसिटी दाखवली सिद्धेशने आतापर्यंत. 2 षटकार खेचून 3 बॉल 6 धावांची गरज. गौरव राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस उजव्या थोडासा बाहेर ठेवला तर बॉलला चेंडू टप्पा पडल्यानंतर टॉस होतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सेट करतोय गोलंदाज गौरव. आता मात्र 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. वारंवार ही सूचना का करतोय, कारण कधी कधी तुम्ही जास्तच आवेशामध्ये येऊन जल्लोष साजरा करता, पण मात्र ती सूचना करणं बंधनकारक आहे की 2 बॉलमध्ये 6 धावा कंप्लीट कराव्याच लागतील. गोलंदाजी मार्कवर गौरव सज्ज होतोय. राईट आर्म आउट द विकेट. यावेळेस फटका तर चांगला आहे, मैदानाच्या समतल खेळून काढलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे का, तर नाही, एकच धाव. आता मात्र गोल्डन षटकार. एका बॉलमध्ये 6 धावांची गरज मध्ये षटकार खेचावाच लागेल आणि हा जर षटकार खेचला तर मॅचचा हिरो ठरेल, म्हणजेच सुमित. एका बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे, पण षटकारच खेचावा लागेल कारण कंपल्सरी चेस आहे. 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल कमिटीच्या वतीने. सन्माननीय प्रशांत म्हात्रे, सुमितसाठी पारितोषिक आहे. जर एका बॉलवर या 6 धावा कंप्लीट झाल्या तर
प्रशांत म्हात्रेजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 500 रुपयापेक्षा तुमचा संघ जिंकणार आहे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर नक्कीच 500 पेक्षा 50,000चे दरवाजे उघडे होतील जर हा षटकार खेचला तर. लेट्स सी हा षटकार येतोय का शेवटच्या बॉलवर डिपेंड करतो. वतीने आणि शेळी माता वतीच्या वतीने सन्माननीय सुमित म्हात्रे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. एका बॉलमध्ये 5ची गरज, हृदयाची धडधड वाढते ना, वाढते. तर नेल बायटिंग सामना बनतोय. फिनिश कुठला संघ करेल ते ठाऊक नाहीये, मात्र सामन्यामध्ये रंगत आले. मी म्हणालो होतो की पहिला सामना जसा एक हाती झाला होता तसा हा सामना होणार नाही, कारण तसे इरादे दिसले होते एकविरा हेवी दिवेचे. ऑल द बेस्ट बोथ टीम. एका बॉलमध्ये 5 धावांची गरज. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सुमित. वन ऑफ द बेस्ट मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. एका बॉलमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गौरव. फुलटॉस. तर पाहुण्यांचं मनोरंजन झालंय ना. एका बॉलमध्ये 5ची गरज, 6 मारलेत. पाहुण्यांचं मनोरंजन झालंय आणि मनोरंजन झालंच पाहिजे. आणि अशी मॅच मात्र जेव्हा पाहुणे आमच्या VIP डाईसवर असतात तेव्हाच होते. तर पाहुण्यांनी थांबायचे, जाऊ नका. अजून खूप चांगले मॅचेस तुमच्यासाठी उद्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. तर सारंगाव हार्ड लक, खरंच चांगला खेळ राहिला होता. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही झुंज दिली, पण फुलटॉस बॉल आणि सेट बॅट्समनला तर षटकार खेचणार आहेच. तर मॅन ऑफ द मॅचचं मूल्यांकन देखील चालू आहे आणि मूल्यांकन करून आता मी विनंती करतो रेश्माजी मयेकर, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी जायचं. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सर. चेतनजी बोल, आपल्याला मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर सुमिता तुझा सोबतच स्क्वेअर राऊंड स्पॉन्सर आणि त्यासोबतच प्रशांत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. थँक्यू सो मच सुमित, क्या बात है यार. म्हणजे शेवटच्या
टीमला विजय मिळवून देण्याचा होता. आणि तो विजय मिळवून दिलेला आहे. चुका तर होतातच मॅचमध्ये, त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. काय सांगायचं सुमित चषक मात्रे चषक 2021 बद्दल आयोजन नियोजनाबद्दल? तुम्ही इथे खेळलात, पिच पाहिली, ग्राउंड पाहिलं, पूर्ण नियोजन पाहिलं, काय सांगशील त्याबद्दल? वर्ल्ड बोला तर आयोजन भारीच असतं आणि त्यांचा संघ सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सुमित अँड ऑल द व्हेरी बेस्ट.